उद्या 25 जून आणि उद्या आहे निर्जला एकादशी. तर या एकादशीचे महत्त्व खूप आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर इकडे माझी सकाळची कामे चाललेली होती आणि उद्या एकादशी आहे. तर ही एकादशी अशी आहे की वर्षभरातल्या ज्या 24 एकादशी होतात, तुम्हाला जर त्यापैकी कोणतीच एकादशी जरी करायची नाही जमली तर तुम्ही ही एक एकादशी करा, कारण की त्या सर्व 24 एकादशींचं फळ फक्त या एका एकादशीमुळे मिळणार आहे. तर याचे नियम काय आहेत, तर निर्जला एकादशी नावावरूनच तुम्हाला कळत असेल की तुम्हाला या एकादशीला जल पण ग्रहण नाही करायचं, पण हे तुमच्या प्रत्येकाच्या क्षमतेनुसार किंवा तुम्ही किती कॅपॅसिटी आहे तुमची त्यावर तुम्ही हे व्रत करू शकतात, किंवा तुम्ही नॉर्मली दूध फळ वगैरे घेऊ शकतात. जमलं तर ज्यांना जमेल त्यांनी निर्जला उपवास करा. तर इकडे ऑफिसनंतर मी आलेली होती भाजीपाला घ्यायला आणि परवा दिवशी मोहरम आहे, त्यामुळे इकडे त्याचीच मिरवणूक चाललेली होती. तर पूजा विधी म्हणजे या एकादशीची अशी विशेष काही विधी नाही आहेत, पण सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशी, जर आपल्या अंगणात तुळस असेल तर त्याची पूजा करावी, शालिग्राम दगडाची पूजा करावी, तसंच देवाला दीप धूप फळ नैवेद्य दाखवून भगवान श्री विष्णूंची पूजा करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करावा, किंवा विष्णू सहस्रनाम किंवा गीतेचं पण पाठ करावं, किंवा तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम वाचायचं नाही झालं तर भगवद्गीतेचा कोणताही एक अध्याय वाचावा. तसेच या दिवशी खोटं बोलणं, राग चुगली किंवा सगळ्या नेगेटिव्ह गोष्टी पूर्णपणे त्याग करायचा आहे, शांती ठेवायची आहे, धैर्य, मनात एक समाधान आणि आनंदात पूर्ण दिवस घालवायचा आहे. तर इकडे भाजीपाला आणलेला मी वेगळा करून ठेवत होते आणि मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेले होते. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पारायण. तर उद्याचा पूर्ण दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे आणि 26 तारखेला सकाळी सूर्योदयाच्या नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. म्हणजे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर 8:30च्या अगोदर तुम्हाला काहीतरी खाऊन, म्हणजे जे द्वादशी असते एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आणि या रात्री तुम्ही जर जागरण केलं तर आणखीनच छान असं म्हणतात. ज्यांना जागरण नाही होत त्यांनी कमीत कमी 12-1 पर्यंत जरी तुम्ही जागलात तर त्यावेळेस पण तुम्हाला मंत्रजाप करायचा आहे, देवाचं नाव घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं भक्तिभावाने ही एकादशी करा आणि याचं फळ नक्की तुम्हाला चांगलं मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.